नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला एकदम जुन्यातला पदार्थ म्हणजे आता खापरोळी म्हणून प्रकार करतात, पण तो आता तव्यावर करतात. मी तुम्हाला खापरोळी हा प्रकार म्हणजे खापरपोळी हा तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. हे 1 वाटी मी तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी पोहे घेतलेत आणि चिमूटभर मेथी घेतली. ह्याच्यात काही जण डाळही घालतात, चणा डाळ, उडीद डाळ घालतात, पण मी एवढ्याच याने खापरपोळी करते आणि ती छान हलकी फुलकी होते. तर अशी आता आपण आधी काय करणार आहोत, हे सगळं स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून हे मी 8 तास पाण्यात भिजत ठेवणार आहे. आता मी धुवून दाखवते तुम्हाला. छान 3 पाण्यानं धुवून घेतलं आहे. त्याच्यात पुरेसं पाणी घालून आपण हे झाकून 8-10 तास, अगदी 8 तास तरी आपण हे भिजत ठेवणार आहोत. कोकण म्हटलं की इकडे तांदळाचेच प्रकार होतात. विशेषतः कोकणात तांदूळ भरपूर पिकतो, त्याच्यामुळे तांदळाचेच सगळे प्रकार केले जातात विशेषतः. आणि हा तर एकदम जुन्यातला प्रकार आहे आणि खापरात केला तरच तो छान लागतो. त्याच्यामुळे आता मी हा तुम्हाला करून दाखवणार आहे. आता आपण खापरोळीसाठी पोहे, 4 मेथीचे दाणे आणि तांदूळ असं भिजवून ठेवलं होतं चांगलं. हे 8 तास भिजलेले आहेत. आता हे मी पहिलं छान वाटून घेणार आहे, एकदम सुंदर असं बारीक वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये घालून हे वाटून घेते. अति पाणी घालणार नाही आहे, थोडं पाणी घालणार आहे. ते सुद्धा मग यातलंच घालणार आहे पाणी, कारण हे आपण 3 वेळा स्वच्छ धुतलेले. आधी ओतून घेते पाणी, थोडंसं ठेवते. छान एकदम बारीक वाटून घेते. आता आपलं सुंदर असं पीठ झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. परत हे आपण 4 तास ठेवायचं. 4 तास 6 तास ठेवलं की आपल्या एकदम सुंदर हलक्या फुलक्या अशा खापर पोळ्या तयार होतात. अगदी एकदम जुन्यातला प्रकार आहे. आता काही ठिकाणी अजून लोक करतात, आपल्या भागात नाही, पण सिंधुदुर्गात लोक खापरपोळी करतात, पण ती आता तव्यावर करतात. आपण ही खापरात करणार आहोत, हे मातीच्या भांड्यात करणार आहे. अगदी जुन्या पद्धतीनं आपण ही करणार आहोत. अगदी खूप वर्षापूर्वीची जुनी, अगदी मी तर 50 वर्ष झाले मला शिकून. याच्यात थोडंसं पाणी घालून असं चांगलं मिक्स करून ठेवणार आहे. डबा पॅक बंद करून ठेवणार आहे. असं छान फेटून झाकण लावून ठेवणार आहे. पण 4-6 तासांनी त्याच्याकडे बघूया. छान हलक्या फुलक्या अशा नारळाच्या रसाबरोबर खायच्या. गुळाच्या पाण्यात खरं टाकायचं आणि नारळाच्या रसाबरोबर खायची अशी पद्धत आहे. पण निदान नारळाचा रस तरी हवाच त्याच्याबरोबर. गुळाचं पाणी केलं नाही तरी चालेल, पण खरी पद्धत ती आहे. छान नारळाचा रस काढायचा. पण झाकण लावून डबा पॅक करून ठेवणार आहोत. हे आपलं खापरपोळीचं पीठ 6 तास ठेवून झालेलं आहे. आता आपण याच्यात मीठ टाकणार आहोत. मी हे छान फेटून घेणार आहोत. हे बघा छान हलकं झालेलं आहे. फार जरी असं फर्मेट झालं नसलं तरी छान हलकं झालेलं आहे. थोडं पाणी घालणार आहोत. जसं आपण आंबोळीला पीठ करतो तसं हे पीठ करायचं आहे. ही पोळी खापरात करतात. छोटी छोटी याच्या आंबोळ्या करायच्या असतात आणि त्या खापरात करतात, म्हणून त्याला खापरोळी किंवा खापरपोळी असं म्हणतात. पण बघूया खापरात येते का नाही, म्हणजे आपण त्याची खापरपोळी तव्यावर करणार आहोत. ह्याच्यात हळदही घालतात थोडीशी, पण हळद आवश्यक आहे असं नाही. पीठ तयार करून घेतलं आहे. आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या खापरपोळ्या काढणार आहोत, मोठ्या नाही. त्याच्यासाठी तव्याला आधी तेल लावून घेऊया.
छोटी छोटी खापरपोळी काढूया. एवढीच करणार आहे. वरून झाकण ठेवणार आहे. छान त्याला जाळी पडते आणि जाळीदार एकदम सुंदर अशी याला जाळी पडली आहे आणि छान मऊसूत असं आपलं हे झालेलं आहे. खापर पोळी याला म्हणतात. खापर पोळी खापरात काढायची असते, पण आता खापर उपलब्ध नसल्यामुळे आपण अशी काढली आहे. आणि ही गुळाच्या पाण्यात बुडवायची असते आणि दुधाबरोबर, नारळाच्या दुधाबरोबर किंवा शक्यतो नारळाच्या दुधाबरोबरच खायची असते किंवा साध्या दुधाबरोबर खाल्ली तरीही चालते, पण ह्याला खापर पोळी म्हणतात. तर दुसरी घालूया. जशी जशी ती सुकत जाईल तशी तशी त्याला घरं पडतील. 2 मिनटं मी झाकण ठेवते. सुंदर आपली ही खापरोळी झाली आहे बघा. अशीच खापरात सुद्धा अशी येते, पण आता खापर मिळत नाही, त्याच्यामुळे अशा मी छोट्या छोट्या तव्यावर काढल्या आहेत. आता ह्या पण एकच मी तुम्हाला गुळाच्या पाण्यात घालून दाखवणार आहे आणि ती दुधाबरोबर खायची, नारळाच्या रसाबरोबर पडते. काही ठिकाणी ती परतत पण नाही, पण आम्ही परततो. ती व्यवस्थित दोन्ही बाजून भाजली जाते. आणि अगदी कोकणातला असा खास प्रकार आहे हा. खूप पूर्वीचा प्रकार आहे. किती सुंदर आली आहे बघा, ब्रेडसारखी. हे बघा किती छान आले. हे पण मस्त जाळीदार आणि सुंदर. अशी ही ठेवायची आणि त्यावर गुळवणी ओतायचं. हे गुळाचं पाणी केलेलं आहे, हे गुळवणी वर ओतायचं आणि दुधाबरोबर खायची, नारळाच्या दुधाबरोबर खायची. त्यात आपण वेलची टाकणार आहोत. नारळाचं दूध काढायचं, त्याच्यात वेलची टाकायची आणि हे सुंदर असं खायचं. अत्यंत सुंदर असं हे लागतं. हे बघा किती हलकी फुलकी झालेली आहे आणि ती छान लागते. तुम्हाला खायची कशी ती पण दाखवते. तर हे आपलं दूध तयार आहे. नारळाचं दूध काढायचं असतं आणि ही अशी खापरपोळी अशी तुकडा मोडायचा. किती लुसलुशीत झाली आहे बघा एकदम. हे बघा स्पॉन्जी एकदम अशी. आणि ही अशी ह्या दुधात घालून ठेवली तरी सुद्धा चालते आणि ही छानपैकी खायची. एकदम भारी लागते, भारी, खूप सुंदर. हे बघा किती अगदी अशी पावासारखी आपली ती हलकी फुलकी झालेली आहे. हे बघा फक्त आता खापर मिळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ती तव्यावर करायला लागते. एकदमच सुंदर प्रकारे दार अशी आपली खापरोळी किंवा खापरपोळी असं याला म्हणतात. तर हा व्हिडिओ मी कसा केला आहे, किती जाळी सुंदर पडली आहे ती बघा. हा मी खापरपोळीचा व्हिडिओ कसा केला आहे पहिल्यापासून तुम्ही शेवटपर्यंत बघा. काय काय भिजत घातलं आहे आणि ते मी कसं कसं केलं आहे, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असणारं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला दिसतील.